नई मुंबई में खेल मंत्रालय द्वारा आयोजित एकीकृत अभियान को जबरदस्त प्रतिक्रिया मिली। इस कार्यक्रम में 7,000 से अधिक छात्रों ने भाग लिया, जहां ध्यान, मेडिटेशन और व्यायाम पर मार्गदर्शन दिया गया। अभिनेता संतोष जुवेकर मुख्य अतिथि के रूप में उपस्थित रहे और महिलाओं की सुरक्षा पर सख्त कानूनों की मांग की, जिसमें छात्रों की भारी भागीदारी देखी गई। इस आयोजन में कुल 7,000 से अधिक छात्रों ने भाग लिया और उन्हें ध्यान, मेडिटेशन और दैनिक व्यायाम के महत्व को मार्गदर्शन दिया गया। कार्यक्रम के मुख्य अतिथि मराठी फिल्म उद्योग के प्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकर ने इस पहल की सराहना की और कहा कि मानसिक और शारीरिक व्यायाम के साथ इस तरह के कार्यक्रम बेहद आवश्यक है। इसके साथ ही उन्होंने पुणे के स्वारगेट बलात्कार पर कड़ी प्रतिक्रिया व्यक्त की और सरकार से दोषियों के खिलाफ सख्त कार्यवाही करने की मांग की। मला वाटतं की अशा कार्यक्रमांची आत्ताच्या काळात आत्ताच्या पिढीला फार गरज आहे। कारण सोशल मीडियाचा एवढा मोठा पगडा वाढलाय ना की बऱ्याच वेळेला बराचसा काळ ना तुमचा मीडिया सोशल मीडियावर जातोय। इंस्टाग्राम किंवा फेसबुक म्हणा, खूप त्यात तुम्ही अडकलात मोबाईलमध्ये। म्हणजे फोन स्मार्ट आलेत, स्मार्टफोन झालेत, पण माणसातला स्मार्टनेस कमी झाला असं मला वाटतं। आणि आता तो स्मार्टनेस जर परत मिळवायचा असेल तर अशा कार्यक्रमांची फार गरज आहे, अशा शिक्षणाची फार गरज आहे आजच्या तरुण पिढीला। सो मी पुन्हा एकदा आभार मानेन संपूर्ण आयोजकांचे आणि खूप आभार मानेन की मला या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि हा उत्तम स्तुत्य कार्यक्रम आयोजित केला। मी मानसिंगने आत्ताही सांगितलं की तुम्ही फिजिकली फिट राहण्याकरता बऱ्याच गोष्टी करता। तुम्ही छान कसं दिसाल, मग कपडे कुठले घालायचे, कसं छान दिसायचं, कुठल्या सलूनला जायचं, कुठलं क्रीम वापरायचं फेससाठी, व्यायाम करायचा आहे। मला वाटतं तेवढं ना त्याच्यापेक्षा जास्त तुमचं मन स्वच्छ आणि छान राहणं फार गरजेचं आहे सध्या। त्याकरता विचार चांगले हवेत। खूप हेटरेट वाढलाय, तो कमी व्हायला हवा। फक्त प्रेम आणि रिस्पेक्ट जर तुमच्या मनात असेल ना तर सगळं चांगलं होईल असं मला वाटतं। आपण म्हणतो ना सत्सद विवेक बुद्धी किंवा एक विचार करण्या अगोदर की आपण करतोय ते नेमकं काय करतोय, चुकीचं आहे ना की वाईट आहे, ह्या गोष्टीचं तुम्हाला ना काय म्हणू तुम्हाला जाणीव झाली पाहिजे। ती जाणीव कुठेतरी कमी पडते, रादर ती संपली आहे, तर ती जाणीव पुन्हा व्हायला हवी। आणि मला वाटतं आपल्यासारख्या आज हा कार्यक्रम जो घेतलाय इकडे सगळे आयोजक, मला वाटतं अशा लोकांची गरज आहे, या लोकांना त्यांच्या त्या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी। आणि केवळ पुणेच नाही, ज्या ठिकाणी अशा घटना घडत आहेत फार दुर्दैव आहे ते। आणि मी पुन्हा एकदा सरकारला विनंती करेन की या गोष्टीत जरा जास्त लक्ष घालून कडक कायदेशीर कारवाई झाल्या पाहिजेत।